ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। शिक्षक भरती परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असल्याचा आरोप जो आहे तो ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून करण्यात येतोय। माझ्यासोबत सध्या ही जी परीक्षा दिलेली आहे हे सगळे विद्यार्थी आहेत आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी जमा झालेले आहेत। परीक्षा परिषदेने जर योग्य ती दखल घेतली नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील या विद्यार्थ्यांकडून देण्यात येतोय। नेमका काय घोटाळा झालेला आहे ते समजून घेणार आहोत। नेमका या भरतीमध्ये काय घोटाळा झालेला आहे आणि तुमच्या निदर्शनास कसं काय आलं? मुळामध्ये परीक्षा जी काही घेण्यात आलेली आहे ते 76 दिवसापूर्वी घेण्यात आलेली आहे। तेव्हा सुद्धा आम्ही सांगितले की काही परीक्षा देत असताना उमेदवारांना व्हॉट्सअपवर कॉल येत होते एजंट्सचे की या परीक्षेमध्ये आम्ही तुम्हाला एका मार्क्ससाठी 10,000 रुपये घेऊन एक मार्क्स वाढून देऊ, पण तेव्हा आम्ही दुर्लक्ष केलं त्याच्यावर आणि गेल्या 76 दिवसाच्या नंतर परीक्षेचा निकाल लावा म्हणून आम्ही त्यांना वारंवार सूचना केल्या, निवेदनं दिले, जाऊन त्यांना भेटलो, चर्चा केलो, पण निकाल हा 76 दिवस विलंब घेतला त्यांनी। कारण त्याच्यामध्ये कदाचित काहीतरी गोड बंगाल असावं म्हणून एवढा उशीर घेतला। कारण 2023ला जेव्हा टेट 2 झाली शिक्षक भरती तेव्हा केवळ 20व्या दिवशी परीक्षा लावली, परीक्षेचा निकाल लावला आणि परीक्षा ही घेणारी कंपनी IBPS होती आणि आता सुद्धा IBPS घेतली, तर मग आता 76 दिवस का लागतात हा मूळ प्रश्न। आणि निकाल जेव्हा त्यांनी शो केला तेव्हा त्याच्यामध्ये 2023च्या सरकार त्यांनी निकाल लावला नाही आणि आता जो निकाल लावला 2023ला कसा लावला होता निकाल, तर त्यांनी विद्यार्थ्यांचा रोल नंबर, नंतर मग विद्यार्थ्याचा रजिस्ट्रेशन नंबर, डेट ऑफ बर्थ, त्याचा जेंडर, नंतर त्याचा संवर्ग कोणत्या कास्टमध्ये येतो किंवा मग तो अपंग असेल तर कोणत्या अपंग ह्याच्यामध्ये मोडतो। आता कसा निकाल नेमका लावलेला आहे? आता असा निकाल लावलेला आहे, मी तेच सांगतो तुम्हाला। आणि त्याचं जे काही विवरण होतं 200 मार्काचं ते अभियोग्यतेचे 80 मार्क्स, 80 पैकी किती पडले आणि बुद्धिमत्तेचे 120 मार्क, 120 मार्क पैकी किती पडले आणि एकूण किती मार्क्स पडले हे 2023ला लावला। तर आता केवळ पहिलीचं ट्युशन घेतल्यावर जसं शिक्षक लावतो ना निकाल, अगदी त्या पद्धतीने विद्यार्थ्याचा रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, नाव आणि त्याचे गुण, आणि याच्यामध्ये IBPSचं वॉटरमार्क सुद्धा नाही। या निकालाची मी निषेध करतो, असल्या निकालाचा फालतू निकाल जो लावलाय ना त्याचा निषेध करतो। कारण या निकालावर माझी पूर्ण शंका आहेत, राज्यातले तमाम 2,11,000 उमेदवारांची शंका आहे। जोपर्यंत या निकालाचं ते समाधान किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती? आणि 2,11,000 विद्यार्थ्यांनी दिली होती, त्याच्यामध्ये जवळपास राज्यामधले 187 पोरं 0 मार्क्स घेतलेत। शिक्षक होणार आहेत ते गेल्या वेळेच्या परीक्षेला 110-120 मार्क घेतलेले उमेदवार आता 0 घेतलेत 187 उमेदवार, आणि असे 2,000 पेक्षा अधिक उमेदवार आहेत त्यांनी डबल टिबल 4-5 बार परीक्षा दिली। आणि परीक्षेला जात असताना उमेदवाराला आधार कार्ड मध्ये जर नाव थोडे जर फरक असेल त्याला परीक्षा देऊ दिली नाही। मात्र आता सोना, बेबी, बाबू, फर्नांडिस असे उमेदवार परीक्षा दिली, याच्यामध्ये सरळ त्याचे नाव आहेत आणि त्याचे पास झालेत का असे नाव असणारे विद्यार्थी चांगले मार्क आहेत। तशा उमेदवाराला जवळजवळ 162 पर्यंत मार्क आहेत। मग त्याचं जर इनिशियल मध्ये त्याचा निकाल लावत असेल तर विद्यार्थ्यांना आमच्या प्रवेश पत्र मध्ये त्यांना का दिलं नाही? परीक्षा परिषदेने जर दखल घेतली नाही तर पुढची भूमिका तुमची काय असणार? गेलं तर एक तर कोर्टात जाऊन नाही तर परीक्षा परिषदेला सरळ टाळे ठोकू, आम्ही सरळ टाळे ठोकू। काय करायचं ते कायदेशीर कार्यवाही करा, तुम्ही काय करायचं ते करा, तीव्र आंदोलन करणार जोपर्यंत आमचे हे शंका समाधान होणार नाही। तुम्ही आंदोलन करता, किती विद्यार्थी सहभागी आहेत या आंदोलन? प्राथमिक स्वरूपामध्ये आम्ही 300 विद्यार्थी आलेत राज्यातून। ज्या दिवशी आंदोलन करू त्या दिवशी 2,000 पेक्षा अधिक उमेदवार परीक्षा परिषदेला येतील। पूर्ण पाहतोय की निकालाचा निषेध केला जातो आणि निकालाची प्रत देखील या विद्यार्थ्यांकडून फाडण्यात आलेली आहे आणि जर दखल घेतली नाही तर भविष्यात मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा या विद्यार्थ्यांकडून दिला जातोय। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।